नमस्कार मित्रांनो, डॉल्बी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे एक बेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलं। तर टोटल पदांची संख्या ही 168 असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं 7वी झालेलं आहे, ठीक आहे, 7वी झालं आहे, 10वी झालं आहे, ITI झालेलं आहे, BSc झालेलं आहे, ज्यांनी GNMचा कोर्स केलेला आहे, सोबतच पदवीधर आहेत, पदवीधरमध्ये डिप्लोमा केलेला आहे, सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, प्रोडक्शन असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा BE-BTech झालेलं आहे कोणत्याही स्ट्रीममधून, सोबतच ज्यांचं इंग्लिश टायपिंग झालेलं आहे 40 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग झालेलं आहे 30 शब्द प्रति मिनिट, सोबतच MBBS झालेलं आहे, असे सगळे विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात। शेवटची तारीख 4 एप्रिल 2023च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात। सगळ्यात पहिलं आपल्याला या ठिकाणी रिक्रुटमेंट समजून घ्यायची आहे आणि रिक्रुटमेंट समजून घेतल्यानंतर अप्लाय कसं करायचं ते देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही, व्हिडिओ बघताय, व्हिडिओ आवडताय, सिलेक्शन होतंय, चॅनलला एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा। अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओ आहेत, नक्की त्याचा फायदा घ्यायचा आहे। तर आपण सगळं प्रथम या ठिकाणी रिक्रुटमेंट मी ऑफिशियल रिक्रुटमेंट या ठिकाणी मी ओपन केलेली आहे। तर त्यांची कॅन्टोन्मेंट बोर्डाची म्हणजे पुणे छावणी परिषदेची ऑफिशियल रिक्रुटमेंट आहे। पहिलं पद असणार या ठिकाणी कम्प्युटर प्रोग्रामर, त्यासाठी वेतन आहे 41,800 ते 1,32,300 इतकं वेतन आहे। तर तुम्हाला इथं कास्ट रिझर्वेशन वाईज या ठिकाणी सीट चेक करायचे आहे, तुमचं अनरिझर्व्ड आहे, SC आहे, ST आहे, OBC, EWS आहे, तुम्हाला चेक करायचं आहे। तर कम्प्युटर प्रोग्रामरसाठी मास्टर डिग्री लागणार आहे, कशामधून तर कम्प्युटर ॲप्लिकेशन लागणार आहे, किंवा तुमचं बॅचलर डिग्री झालेलं पाहिजे, कशामधून तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT किंवा कम्प्युटरमधून तुमचं बॅचलर डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे। दुसरं पद आहे वर्कशॉप सुपरिटेंडंट, त्यासाठी वेतन दिलेलं आहे 38,600 ते 1,22,800। तर इथं तुम्हाला कास्ट रिझर्वेशन वाईज सीट चेक करायचे आहेत आणि तुमचा डिप्लोमा झालेला असणं गरजेचं आहे। डिप्लोमा 3 वर्षाचा असणं म्हणजे गरजेचं आहे, किंवा BE-BTech झालेलं पाहिजे। तर मेकॅनिकल असेल, ऑटोमोबाईल असेल, कोणत्याही स्ट्रीममधून तुमचा या ठिकाणी डिप्लोमा कंप्लीट असणं गरजेचं आहे। त्यानंतर फायर ब्रिगेड सुपरिटेंडंटसाठी वेतन आहे, सेम वेतन राहील 38,600 ते 1,22,800। तर इथं तुम्हाला कास्ट रिझर्वेशन वाईज सीट चेक करायचे आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही, जसं की तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, ते पण रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून, कोणत्याही ब्रँचमधून पण गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे। त्यानंतर पद आहे असिस्टंट मार्केट सुपरिटेंडंटसाठी वेतन आहे 19,900 ते 63,200। यासाठी तुम्हाला सीट्स आहेत, अनरिझर्व्डसाठी एक या ठिकाणी सीट असणार आहे। तर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं गरजेचं आहे, सोबतच तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। तर इंग्लिशसाठी 40 शब्द प्रति मिनिट आणि हिंदी तुमचं 30 शब्द प्रति मिनिट असं टायपिंगचं सर्टिफिकेट विथ ग्रॅज्युएशन या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढचं पद आहे डिसइन्स्पेक्टरसाठी वेतन आहे 15,000 ते 47,600 इतकं वेतन असणार आहे। तर अनरिझर्व्डसाठी एक सीट असणार आहे आणि तुमचं फक्त 7वी पास या ठिकाणी लागणार आहे। तर कोणत्या पदासाठी? डिसइन्स्पेक्टर पदासाठी 7वी पास या ठिकाणी गरजेचं आहे। त्यानंतर साठी 10वी पास, त्यानंतर स्टोअर कुकीसाठी फक्त 7वी पास लागणार आहे, वॉचमनसाठी 10वी पास, त्याच्यानंतर असिस्टंट मेडिकल ऑफिसरसाठी तुमचं MBBS असणं गरजेचं आहे। त्यानंतर आहासाठी फक्त 7वी पास, हायस्कूल टीचरसाठी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर फिटरसाठी 10वी पास गरजेचं आहे। त्याच्यानंतर हेल्थ इन्स्पेक्टरसाठी फक्त तुमचं ग्रॅज्युएशन डिग्री असणं गरजेचं आहे। तर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी तुमचं डिप्लोमा कंप्लीट असणं गरजेचं आहे, 3 वर्षाचा फुल टाईम डिप्लोमा किंवा BE-BTech हे इलेक्ट्रिकल फील्डमधून कंप्लीट असणं गरजेचं आहे। त्यानंतर ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BE-BTech सिव्हिलमधून असणं गरजेचं आहे। तर लॅब टेक्निशियनसाठी तुमचं
BSc झालेलं पाहिजे. तर BSc कशामध्ये केमिस्ट्री और बायोलॉजीमध्ये तुमचं BSc कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्यानंतर माइल्ससाठी तुमचं 10वी पास गरजेचं आहे. मजदूरसाठी 7वी पास. त्याच्यानंतर सफाई कर्मचारीसाठी 7वी पास. स्टाफ नर्ससाठी BSc कंप्लीट असणं गरजेचं आहे. BSc नर्सिंग किंवा GNMचा कोर्स असणं गरजेचं आहे. ॲटो मेकॅनिकसाठी 10वी पास लागणार आहे. DED टीचरसाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. फायर ब्रिगेडसाठी तुमचं फक्त 10वी पास. त्याच्यात हिंदी टायपिस्टसाठी तुमचं ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. मॅथ्ससाठी फक्त 10वी पास गरजेचं आहे. पंप अटेंडंटसाठी फक्त 10वी पास या ठिकाणी लागणार आहे. तर इथं बघू शकता PWDसाठी वेगळ्या सीट्स असणार आहेत. त्या ज्यांचं PWDमध्ये येतं तर त्यांनी या ठिकाणी सीट चेक करणं गरजेचं आहे. तर शेवटची तारीख ही तुमची इथं बघू शकता. शेवटची तारीख 4 एप्रिल 2023 रात्री 12 वाजेपर्यंत हा तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकणार आहात. तर इथं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तर कमीत कमी किती वय कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि किती वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. SST OBC जनरल आणि EWसाठी कमीत कमी तुमचं 21 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. ते वयाच्या 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. म्हणजे कोणत्या तारखेला, तर जी एंड डेट आहे म्हणजे 4 एप्रिल 2023मध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ या कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने तुम्हाला एज तिथं कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही ॲप्लिकेशन फी अनरिझर्व्ड OBCसाठी 600 रुपये फी पेमेंट करायचे. SC ST EWसाठी 400 रुपये तर तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे. सगळे कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि इथं सगळी सिलेक्शनची प्रोसेस दिलेली आहे आणि आपण डायरेक्टली अप्लाय करायला इथं घ्यायचं. तर अप्लाय करायची आणि फॉर्म भरायची मी लिंक जी आहे ती सगळी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनल या ठिकाणी तुम्हाला जॉईन करायची. ही सिलेक्शनची प्रोसेस दिलेली आहे डिटेलमध्ये, तुम्हाला इथं ते वाचून घ्यायचं आहे. नेक्स्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा. तर एका पोस्टला मी या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करून दाखवत आहे. तर हे त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ते 20 दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात. आणि इथे बघू शकता तुम्ही प्रत्येक पदाचं शिक्षणवरती दिलेलं आहे. त्यानंतर पदाचं नाव, किती सीट्स आहे, वेतन किती आहे आणि ते कोणत्या वयोमर्यादेमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला इथं अप्लाय बटनवरती क्लिक करायचं आहे. अप्लाय बटनवरती क्लिक करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ईमेल ID आणि मोबाईल टाकल्यानंतर तुम्हाला दोन्ही ईमेल ID आणि मोबाईल नंबरवरती OTP पाठवला जातो आणि तुम्हाला ते व्हेरीफाय करून सगळ्यात पहिलं तुम्हाला इथं जे प्रोफाईल आहे ते साईनअप करायचं आहे. पर्सनल इन्फोमध्ये तुमचं संपूर्ण नाव टाकायचं, ते पण कॅपिटलमध्ये. वडिलांचं संपूर्ण नाव इथं अप्लाय करू शकतात. शेवटची तारीख 4 एप्रिल 2022 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.